तर आपल्याला माहिती आहे की आपण जे काम करणार आहोत ते मार्गी लागणार नाही आहे. आपल्याला हेही माहिती आहे की कदाचित त्याचे आपल्याला पैसे मिळणार नाही आहेत. आपल्याला हेही माहिती आहे की आर्थिक संकट अजून अजून गडद होत जाणार आहे. आणि आपल्याला हेही माहिती आहे की पुढचा काही काळ आपल्याला लोकांचे भेटणं सोडा चेहरेही दिसणार नाही आहेत. नमस्कार, मी क्षितिज. नमस्कार, मी पल्लवी. आणि तुम्ही बघताय अ मोमेंट टू सेलिब्रेट. ज्यावेळेला लॉकडाऊन म्हणजे सुरू झाला, जेव्हा कोरोनाची साथ आली, त्यावेळेला आमच्या क्षेत्रात या घडामोडी होत होत्या की कदाचित देर इज अ पॉसिबिलिटी की असं असं काहीतरी घडतंय आणि आपल्या देशात ते हळूहळू येऊ घातलंय. त्यावेळेला मला कुठेतरी वाटलं नाही, आपल्या देशात आपण मॅनेज करू. पण ते इतकं अचानक जवळ आलं आणि सगळं ठप्प झालं. सुरुवातीला अत्यंत लाईटली घेतलं होतं लोकांनी. हे आपल्या इथे काय होणार नाही. कुणीतरी म्हटलं आपल्या इथे खूप उन्हाळा असतो, त्यामुळे आपल्या इथे उन्हाळ्यात असला काही व्हायरस येऊ शकत नाही. इंडियन वेदर कॅन कॉम्बॅट द व्हायरस असं खूप. आणि काय झालं, त्या अफवांचं पीक जसं यायला लागलं ना, तसं तसं वाटायला लागलं की हा ठीक आहे, एवढं काही त्याचं काही हे करायची गरज नाही. पण ते संकट ना हळूहळू हळूहळू हळू घरापर्यंत आलं. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहत होतो त्याच्या समोरच्या फ्लॅटमध्ये 2 जणांना कोरोना झाला. आणि ज्या क्षणी ते झालं ना, त्या क्षणी आम्हाला लक्षात आलं की हे आपल्या घरापर्यंत पोचलेलं आहे. या लॉकडाऊनच्या जस्ट आधी आम्ही पुण्यामध्ये एक स्वतःचं घर सुद्धा घेतलं होतं. आणि फेब्रुवारी महिन्यातच ते घर घेतलं आणि मार्चमध्ये हा लॉकडाऊन आला. 15 मार्चला माझा इंटरव्ह्यू होता एका खूप चांगल्या कंपनीमध्ये. सो इट वॉज 95% डन आणि 5% रिमेनिंग ओनली बिकॉज ऑफ द पेपर वर्क. सो माझ्या आधीच्या कंपनीतून मी रिझाईन केलं होतं आणि त्यांचा 5 मेला असा फोन आला की वी हॅव कॅन्सल्ड द वेकेन्सी. तर त्यावेळेला मी थोडीशी खचले होते, कारण मला अशी कधी सवय नव्हती. झालं होतं असं की मी पहिल्या हिंदी सिनेमाची माझ्या गाणी लिहिली होती आणि ती सगळं गाण्यांची लिटरली रिहर्सल्स करून सगळं करून ती शूट होणार होती आणि ते होऊ शकलं नाही. त्यामुळे कुठेतरी एक आपण म्हणतो ना की मानसिक धक्का किंवा अरे यार, म्हणजे एवढा आपण 6 महिने गाण्यांवर कामं केलीत आणि आता ते होतच नाहीये, हे सगळे प्रश्न जे चालू राहिले त्यांनी पहिले काही दिवस आमचे कुरतडून टाकले. त्या प्रोसेसमध्ये आय गेस आम्ही जास्त एकमेकांना ओळखायला सुद्धा लागलो, एकमेकांची खूप जास्त काळजी घ्यायला लागलो. अक्षरशः आम्ही घरातनं 9-10 दिवस घरातच राहिलो. म्हणजे लिटरली आमचे मित्र समोरच्या विंगमध्ये राहायचे, त्यांना मी फक्त हात दाखवायचो. तेवढाच आमचा ह्युमन कॉन्टॅक्ट होता दुसऱ्या माणसांशी. हे चॅलेंज होतं, कारण मी स्वतः अत्यंत माणसं हवी असणारा माणूस आहे. मला सतत माणसं लागतात. ती जी एक तक्रार असते की आपल्याला एकमेकांबरोबर घालवायला पूर्ण वेळ मिळत नाही, ती अचानक एक दिवस ते सगळं बंद झाल्यामुळे, संपल्यामुळे आम्ही 24 तास एकमेकांबरोबर राहायला लागलो. आणि एकमेकांना ओळखणं आणि एकमेकांना ओळखून असणं यातला जो फरक आहे तो हळूहळू आम्हाला कळायला लागला की अच्छा हे पण आहे, हे पण आहे, अमुक आहे, तमुक आहे. एका पॉईंटला खरंच असं व्हायला लागलं की तिचे कन्सल्टेशन आणि माझं नरेशन हे एकमेकांमध्ये धडकायला लागलं. म्हणजे ती सांगते स्प्राउट्स खा आणि मी म्हणतो हिरो याला मारतो वगैरे, हे सगळं एकत्र व्हायला लागलं. म्हणजे मला डाएट्स तोंडपाठ व्हायला लागली, तिला माझ्या स्क्रिप्ट तोंडपाठ व्हायला लागल्या. अशी सिच्युएशन आल्यानंतर मग असं वाटलं की जरा अजून थोडंसं एक मोठं काहीतरी घर घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आम्ही लॉकडाऊनमधला एक फार महत्त्वाचा निर्णय घेतला. जसं म्हणतो ना की संकटात संधी पण असते, तर तसं झालं होतं की कोविडच्या काळामध्ये रेंटचे जे रेट्स आहेत ते कमी झाले होते. आणि आम्हाला वाटलं की कदाचित असं होऊ शकेल का की आपल्या बजेटमध्ये आपल्याला पार्ल्यासारख्या ठिकाणी मिळू शकेल. आणि काय नशीब माहीत नाही, त्याच संध्याकाळी हिच्या एका मैत्रिणीचा खूप जवळच्या तिला मेसेज आला की असंच एक घर पार्ल्यामध्ये आहे, तर तू बघ. आणि ज्या क्षणी आम्ही हे घर पाहिलं त्या क्षणी असं वाटलं की आपण आता ॲडव्हान्स देऊन टाकू. आणि आम्ही 2 BHK मध्ये शिफ्ट झालो. आणि आमच्या सोसायटीत तेव्हा असा रूल झाला होता की तुम्ही 2च तास बाहेर जाऊ शकता आठवड्यातले. तर मी लिटरली दप्तर घेऊन बाहेर पडायचं सकाळी 7:30 वाजता, कारण दुकानं 10 वाजता बंद व्हायची. आणि सगळं सामान घेऊन यायचे. आणि हा मग की अगं तू कुठे कुठे हात लावून आली आहेस, तू प्लीज हे कर ते कर. आणि मग असं लक्षात आलं की ह्याला असं डील करून चालणार नाही. असं डील केलं तर आपल्याला फक्त आणि फक्त फ्रस्ट्रेशन येईल, ज्यातनं दुर्दैवाने माझ्या खूप जवळची माणसं मी जाताना पाहिली. आम्ही आमचे फॅमिली डॉक्टर गमावले कोविडमुळेच. तर मला इतकं दुःख झालं होतं ज्या दिवशी मला कळलं. आणि त्याहून जास्त दुःख याचं झालं होतं की आपण जाऊ शकत नाही होत त्यांना भेटायला. त्यामुळे आर्थिक स्वरूपाचं, मानसिक स्वरूपाचं आणि आता आपल्याला 24 तास एकमेकांबरोबर राहायचं आहे, ह्या स्वरूपाचं, अशा सगळ्या स्वरूपाची संकटं आमच्या लग्नाच्या 2ऱ्याच वर्षात आमच्या समोर येऊन उभी राहिली. तर अशा वेळेला माणूस म्हणून सर्वाईव्ह होण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर तुमच्या बरोबर जी व्यक्ती आहे त्याला घट्ट धरून ठेवणं गरजेचं आहे, एकमेकांचा सपोर्ट होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मूलभूत गरजा काय आहेत. म्हणजे आम्ही एवढंही बोललो होतो की आपल्याकडे 3 महिने पुरतील एवढे डाळ आणि तांदूळ आहेत आणि लोणचं आहे, बस आपण तेवढ्यावर राहू शकतो, काही टेन्शन नाही. तर मला असं वाटतं खूप कमी वेळा असं होतं की तुमच्या आयुष्याच्या टेप रेकॉर्डवर एकदम पॉज बटन दाबलं जातं आणि तुम्हाला नेमकं काय करावं हे कळत नाही. तसं काहीसं या लॉकडाऊनच्या निमित्ताने झालं.
लॉकडाऊनमधल्या जगण्याचा प्रवास सुसह्य करण्यासाठी मला क्षितिजने खूप मदत केली. तिने आयुष्यात खूप जास्त लढाया माझ्यापेक्षा पाहिलेल्या आहेत, बऱ्याच वेळेला ते जास्त जिंकलेले आहेत. जगण्याचं तिला जे दर्शन झालं ते माझ्यापेक्षा खूप जास्त व्यापक आहे. मी त्याच्याशी काहीही कधीही कसंही बोलू शकते. तर माझी जी काही मतं आहेत किंवा माझे जे काही समज आहेत त्याच्यावर वेळोवेळी हातोडा मारायचं काम पण ती फार सुंदर करत असते आणि त्यामुळे ते बऱ्याच वेळेला तुटून पडतात. आपण म्हणूया ना की नवीन काहीतरी समजायला मिळतं, नवीन काहीतरी शिकायला बघायला मिळतं. क्षितिज ज्या मायेने माझी काळजी घेतो त्यावेळेला मला खूप भरून येतं. तिला सतत चालू आहे हे ती मी काम करत असतानाही करते बऱ्याच वेळेला की मी काम करत असतो आणि ती येते, पण तिचा डिस्टर्बन्सचा मला एवढा त्रास होत नाही कारण तो हवाचा डिस्टर्बन्स आहे. माझ्या आयुष्याच्या प्रवासामध्ये क्षितिजची जी आत्तापर्यंतची साथ आहे ती फारच छान आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड कशी आणखी ती फुलत जाते. जसं अ मोमेंट टू सेलिब्रेट आपण म्हणतो तसं तिच्याबरोबरची प्रत्येक मोमेंट ही एका अर्थाने सेलिब्रेशनमध्ये गेली. आज 2.5 वर्ष झाल्यानंतर मला एवढंच म्हणायचं आहे की थँक्यू सो मच, कारण कदाचित माझं लग्न झालं नसतं आणि मी एकटा असतो तर मी कसा या सगळ्या लॉकडाऊनमध्ये सर्व्हाइव्ह करू शकलो असतो मला माहीत नाही. आय फील लकी की अशी एखादी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे ज्याच्यामुळे मी माझ्यावर, माझ्या करिअरवर आणि ओव्हरऑल जगण्यावर फोकस करू शकते. मी IIT मध्ये एक रिसर्च पेपर प्रेझेंट केला होता. तो कशावर होता? इम्युनिटी. माझा सगळ्यात आवडता पदार्थ गुळपोळी, मेथकूट भात, वरण भात तूप, ओ सॉरी वडापाव, समोसा. ठीक आहे, अर्ध बरोबर आहे. म्हणजे समोसा पाव. अरे ते मी कॉर्पोरेटमध्ये एक कॉम्पिटिशन अरेंज करते आणि जज करते. सो व्हॉट इज द नेम ऑफ दॅट कॉम्पिटिशन? कौन बनेगा कॅलरीपती. तुझ्या इतकाच माझ्या आयुष्यात इम्पॅक्ट पडलेली दुसरी व्यक्ती. परुळेकर सर. माझं जे पुस्तक आहे ई-बुक गट्सी किचन, त्यात किती रेसिपी आहेत? 35 किंवा 45. अर्धाच सांगितलास तू. माझा आणि तुझा प्रत्येक भेटीनंतरचा एक कोड वर्ड TBC. मी लग्नापूर्वी तुझ्यासाठी एक पदार्थ खायला घेऊन आले होते आणि तू बिझी होतास त्यामुळे मी घरी परत घेऊन गेले होते. सो व्हॉट वॉज इट? पुरणपोळी. तू मला दिलेला पहिला सोन्याचा दागिना कोणता? इयरिंग. ते ह्याच्यासाठी होतं की तिने थोडं तरी माझं ऐकावं. मला आयुष्यात सगळ्यात मोठा चेक मिळाल्यानंतर आपण एकत्र जेवलेली जागा. पराठा हाऊस. अरे हाऊ कॅन आय फॉरगेट. व्हॉट इज माय गो टू कॉस्ट्यूम? कुठे गोटू आहे त्याच्यावर अवलंबून आहे. बालीमध्ये आपण ज्या घरामध्ये राहिलो तिथल्या केअरटेकरचं नाव? मादेहरी. कडक कडक आयो कडक. सो त्याचं नाव होतं कॅडेक. असं त्या केअरटेकरचं नाव होतं आणि त्याच दिवशी मी गाणं लिहिलेला काशीनाथ घाणेकरचा ट्रेलर आला होता. त्याचं शेवटचं वाक्य होतं एकदम कॅडेक. तर मी त्याला ते ट्रेलर दाखवलं होतं. तर आता उत्तर तू माझ्याशी जास्त चांगली दिलीस तर एक तुला याबद्दल माझ्याकडनं आणि PN गाडगीळ अँड सन्स कडनं हे सुंदरसं. ओ वाव. थँक्यू शितू. लॉकडाऊनच्या काळामध्ये सामान आणायला गेल्यानंतर किराणा मालाच्या दुकानात भली मोठी लाईन आहे आणि त्या भल्या मोठ्या लाईनीत माझ्या पुढे ज्या मुली उभ्या होत्या त्या म्हणजे आजूबाजूची माणसं बिचारी अशी होती की डाळ घेऊया, तांदूळ घेऊया, अमुक घेऊया. त्या मुली म्हणत होत्या पाणीपुरीची पाकिटं घ्यायचीत आपल्याला, आपण पाणीपुरी खायची. तर मला ही गंमत वाटली की कोणासाठी जीवन मरणाची लढाई असलेली गोष्ट ही कोणासाठी पिकनिक आहे किंवा कोणासाठी मजा मस्करी करायची पार्टी आहे. आयुष्य काय काय नाही आहे हे तुम्हाला या काळात कळतं. म्हणजे आयुष्य फक्त इंस्टाग्रामवर असणं नाही आहे, आयुष्य फक्त सुंदर दिसणं नाही आहे, आयुष्य तुंबलेलं सिंक नीट करणं हेही आहे, भांडी घासणं हेही आहे, कपडे वाळत घालणं हेही आहे किंवा आपल्या जवळच्या माणसांची काळजी घेणं हेही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आस्थेने फार मोठी जागा घेतली. आस्था आणि आशा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की होप आणि कंपॅशन या दोन्हीचा हा सीझन आहे आणि मला असं वाटतं यातनं आपण अजून थोडे कंपॅशनेट आणि अजून थोडे होपफुल बनलो तर येणारा काळ आपल्याला खरंच खूप चांगला जाईल. आणि मला असं वाटतं की पुरुष म्हणून माझ्यासाठी या लॉकडाऊनच्या काळात हे पण एक नवीन पूर्णतः दार ओपन झालं की मला मन कळणं जे आपण म्हणतो ना, ती व्यक्ती कशातनं चालली आहे, ती काय करते आणि आपल्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे. जे माझ्या आईनेही एवढी वर्ष माझ्या वडिलांसाठी केलं आणि आता जे पल्लवी माझ्यासाठी करते, तर त्या सगळ्याची टोटल लागणं म्हणतो ना आपण की एवढी वर्ष लागली नव्हती पण आता या 2 वर्षात त्या सगळ्याची टोटल लागली. आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये
तुम्हाला समजून घेणारं किंवा मी आहे असं सांगणारी एखादी व्यक्ती लागते. मग ती तुमची फॅमिली मेंबर असेल, मित्रमैत्रिणी असतील किंवा अर्थात पार्टनर असेल, तर मग ते जास्त चांगलं होतं आणि तो आनंद दुणावतो जगण्यातला. हलके हलके अल्फाज मेरा महबूब लिखता गया, तेरी नजर से सपना मेरा सुनहरा दिखता गया. आयुष्याचं असंच असतं. म्हटलं तर अवघड, म्हटलं तर सोपं असतं. अपेक्षांचं, आकांक्षांचं बीज त्यात पेरावं लागतं. थेंबे थेंबे तळे साचे या न्यायानं मेहनतीचं सिंचन करावं लागतं. दुःखांच्या वैशाख वणव्यात, संकटांच्या ग्रीष्मात आणि आनंदाच्या वसंतात त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. आयुष्याला प्रत्येक ऋतूत सांभाळावं लागतं. आयुष्याचं चक्र ऋतुचक्राप्रमाणे सुरू असतं. ते उपभोगायचं असतं, अनुभवायचं असतं. आयुष्याचं असंच असतं. म्हटलं तर अवघड, म्हटलं तर सोपं असतं.